आता गुरुवर्य सरांची थोडी मुलाखत आणि गुरुवर्य बाबांचे या ठिकाणी आपल्याला दिलेले आशीर्वाद. आता थोड्या वेळामध्ये आपल्याला गुरुवर्य पद्माकरजी महाराज यांचं थोडंसं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि त्यानिमित्ताने आमची अशी धारणा आहे की पद्माकर महाराजांच्या जीवनाचा जो आम्हाला परिचय आहे त्याच्यामध्ये अगदी पदोपदी वाटतं की शुचिनाम श्रीमताम गे हे योगो भ्रष्टोभिजायते. आता माहीत नाही की ते श्रीमंत कुलात जन्म झाला की दरिद्री कुलामध्ये. श्रीमंत झाला असेल तर हे पूर्ण लागूच आहे आणि त्याच्याहीपेक्षा अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदुदृशम. जर गरीब कुळामध्ये जन्म झालेला असेल तर त्यांच्या ठिकाणी अधिक वैराग्य येतं आणि शंकरानंदांनी सांगितलं की हा जन्म जो आहे तो सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे, दुर्लभतर असा हा जन्म आहे. तेव्हा आज त्यांच्याकडून जेव्हा हे तंतोतंत अशा प्रकारचं पांगतं चिंतन कोणी ऐकतं त्यावेळेला ही गोष्ट आपल्या अंतःकरणात दृढ होते. तेव्हा हे संस्कार त्यांना कुठून आले असतील तर त्यासाठी बालपणीचं या ठिकाणी गुरुवर्यांनी आपल्याला बालपणी याची आवड कशी निर्माण झाली, मोकळ्या मनाने संकोच कुठलाही न करता सगळ्यांना मार्गदर्शक होईल म्हणून हा एक आत्मसंवाद आपल्या आत्मीयांशी आपण करत आहोत. या रीतीनं आपल्या बालपणामध्ये आवड कशी निर्माण झाली आणि ती कशी वृद्धिंगत होत गेली याचं थोडंसं निरूपण त्यांनी करावं असं आपण विनंती करू. श्री विठ्ठल. ओम योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. काय बोलावं आता. कैवल्य चक्रवर्ती योग्यांची माऊली ज्ञानाधिराज ज्ञानोबरायांना वंदन करून आपले सर्वांचे श्रद्धास्थान पूजनीय वंदनीय गुरुवर्य बाबांच्या चरणी, पूजनीय वंदनीय गुरुवर्य डॉक्टर बाबांच्या चरणी, ज्यांच्यामुळं जे काही आहे ते सर्व मी आहे असे माझे पूजनीय वंदनीय गुरुवर्य बाबा त्यांच्याही चरणी वंदन करतो. उपस्थित सर्व गुरुजन, सर्व साधक, सर्व माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करतो. मुलाखत सांगावी बोलावं असं मी काही नाही. उपस्थित असणारे सर्व गुरुजन मंडळी आहेत त्यांच्या चरणाचीही धूळ नाही त्यात आश्चर्य नाही. उपस्थित असणारे सर्व विद्यार्थीजन, सर्व साधक त्यांच्या चरणाचीही धूळमी नाही. पण काल सत्र सांगायला आलो होतो. बाबांनी सांगितलं तुम्हाला यावंच लागेल. आता नाही म्हणता आलं नाही, मी हो म्हटलं. पण मग आज या महाराज बस. तिकडं बोलवतात बाबा तुम्हाला, तिकडं तिकडं. रवी महाराजांचे फोन आले पण मी उचललेच नाहीत. मग रवी महाराज तिथून न्यायला मला तिकडं आणण्यासाठी आले, मला यावं लागलं. मग आता इथं गुरुजी बोलले, मला असं झालं की आता काय बोलावं. सीदंती मग गातराणी. जर प्रवचन करायला सांगितलं असतं, कीर्तन करायला सांगितलं असतं तर बोललो असतो. पण परमार्थातला काहीच अनुभव नाही आणि आपण आपलं वैयक्तिक असं काय सांगावं. मी पळून चाललो होतो, तिथं जाऊ दिलं नाही मला त्याने. आता बाबांनी विचारले की लहानपणी
परमार्थ क्षेत्रातली आवड कशी निर्माण झाली तर शेतकरी कुटुंबामध्ये माझे आईवडील आहेत आणि थोडेसे भक्तीचे वारकरी संप्रदायाचे संस्कार घरातच असल्यामुळं मी लहानपणी पहिली दुसरीला तिसरीला असतानाच थोडं अक्षर ओळख झाली, वाचायला येऊ लागलं की माझी आई हरिपाठ म्हटल्याशिवाय, हरिपाठ वाचल्याशिवाय जेवायला देत नव्हती, दूध चहा काहीच देत नव्हती. त्याच्यामुळं हरिपाठ लहानपणापासूनच म्हणत गेलो. आईवडिलांना थोडे परमार्थातले संस्कार असल्यामुळं जास्त काही नाही, पण असं थोडासा परमार्थातले म्हणजे पंढरीची वारी वगैरे, भजन कीर्तन अशी आईवडिलांना आवड आहे आणि त्यामुळं मलाही लागली. गावामध्ये पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय, भावार्थ रामायण अशा पोथ्या चालत होत्या. आईवडील दररोज ते ऐकायला जायचे आणि घरात बसलेला असताना आई नेहमी रामाच्या, कृष्णाच्या अशा त्या पांडव प्रतापातल्या वगैरे सगळ्या अशा त्या कथा सांगायची आई. त्याच्यामुळं ती आवड लागत गेली. गावामध्ये सप्ताह व्हायचा. दुसरी तिसरी चौथीचे असताना सप्ताह झाल्यानंतर ते कीर्तनं व्हायचे, ते आवडायचे. कीर्तन कसं करतात, अभंगावर बोलतात असं काही माहीत नव्हतं. पण गावातला सप्ताह झाला की आम्ही शाळेतली जे मुलं आहोत, माझ्या वर्गातली वगैरे एक दोन वर्गाने मागं असलेली, पुढं असले, आम्ही सगळ्यांनी काय करायचं, मग आता लोकांचा माणसांचा सप्ताह झाला म्हणून आम्ही मुलांचा सप्ताह करायचा. मुलांचा सप्ताह करायचा म्हणजे आता काय करायचं, मंडप द्यायचा. तर असे बांबू वगैरे आणायचे, असे एका कुठंतरी पटांगणामध्ये असे रवायचे. असं घरोघरी अशा बायकाकडून साड्या गोळा करायच्या आणि साड्याचं गाठी बांधून ते मंडप तयार करायचा आणि कीर्तन वगैरे करायचे. कीर्तन वगैरे काय करतात, कसं करतात काही माहीत नव्हतं. म्हणजे कीर्तन कसं असतं हे माहीत नव्हतं, तेव्हापासूनच कीर्तन करावं वाटत होतं. आणि कीर्तन करायचो आणि माझे मित्र पण सगळे कीर्तनं करायचे. कीर्तन करायचं म्हणजे काहीतरी फक्त ते ऐकलेलं वगैरे, ते कथा वगैरे सांगायच्या काहीतरी. आणि ज्ञानेश्वरी काय पारायण एवढं होत नव्हतं, पण आम्ही सगळ्यांनी बसून, मुलांनी बसून हरिपाठाचीच पारायणं करायची. सकाळी संध्याकाळी करायचे. मग नंतर 5वीपर्यंत वगैरे शाळा गावामध्ये होती तोपर्यंत झालं. मग नंतर पुन्हा दुसऱ्या गावाला 6वीपासून जावं लागलं. ती शाळा 5 किलोमीटर होती. मग ते मुलाच्या संगतीत जायचं, शाळेत कधी गेलोच नाही 10वीपर्यंत. जायचं, गाव 5 किलोमीटर अंतर होतं, मध्ये फॉरेस्ट होतं. त्या फॉरेस्टमध्ये जायचं, ते तळे वगैरे होते, पोहायचं, खेळायचं. तिकडून शाळा सुटली, काही मुलं आली की त्यांच्यासोबत परत घरी यायचं. असं म्हणजे शालेय शिक्षणाचं काही एवढं शालेय शिक्षण झालेलंच नाही. काय 10वी-12वीपर्यंत झालं, ते रेग्युलर केलं नाही, शाळेत कधी गेलोच नाही. मग नंतर 10वी झाल्यानंतर गावामध्ये भजन शिकवण्यासाठी वडिलांनी आणि काय गावातले माझ्या वडिलाचे मित्र वगैरे त्यांनी आम्हाला, काही मुलांना भजन शिकवण्यासाठी एक शिक्षक म्हणून, एक देवदास गुरुजी पवार म्हणून, त्यांना आम्हाला भजन शिकवण्यासाठी त्यांना ठेवलं पैसे देऊन. असं भजन शिकायला लागलो. मग पुन्हा जास्त भजनाची आवड लागली. मृदंग शिकत होतो, मग मृदंग शिकावा वाटायला लागला. आणि मग नंतर वडिलांना असं वाटायचं की यांनी पूर्ण वेळ याला न देता शाळेत पण जावं, काहीतरी नोकरी करावी. आम्ही तिघंजण भाऊ, त्याच्यामध्ये मी मोठा आहे. त्यांना असं अपेक्षा होती किंवा काहीतरी नोकरी करावी, आणि नुसतं भजनच करून कसं काय. मग मला अशी अपेक्षा नंतर अशी निर्माण झाली, आवड निर्माण झाली की मला ती शाळा नकोच वाटत होती. शाळेत मी कधी जातही नव्हतो आणि नंतर कॉलेजला जायचं, ते पैसे भरावे लागायचे आणि नको वाटायचं. पण वडिलांची अपेक्षा होती आणि वडिलांना मी नाही म्हणू शकत नव्हतो. 10वीमध्ये असताना गणपती बसवले होते आम्ही मुलांनी, आणि शाळा बुडवून आम्ही त्या गणपती पुढून नाचलो आणि ते वडिलांनी मला मारलं होतं खूप. मग तेव्हापासून मी वडिलांना जास्त काही बोलत नव्हतो. पण मग कडक आहेत वडील जरा. आणि मग आईला म्हणायचो मी, मला ही शाळा शिकायची नाही, मला आळंदीला जायचं आहे, मला कीर्तन शिकायचं, कीर्तन मला आवडतं, कीर्तन शिकायचं, म्हणून मी आईला असं आग्रह करायचो. आई वडिलांना म्हटली तर वडील म्हटले, असं थोडंही म्हणे, कीर्तन करून काय भीक मागून खातो का म्हणे, असं वडील बोलले. इथं काहीतरी शिक म्हटले, नोकरी लागन आणि रिकाम्या वेळेमध्ये भजन कीर्तन, आपलं भजन वगैरे करायचं म्हटले, असं म्हटले. मग मला तर काही ते शाळेत जावं वाटत नव्हतं.
मग आम्ही दोघं तिघंजण, आम्ही मित्र जे होते माझे, आम्ही ठरवलं काही असलं तरी आपण आता न विचारता निघून जायचं. आईला मी एकदा म्हटलं की मला निघून मी जाणार आहे, पण कुठं जाणार आहे काही म्हटलं नाही. आणि मग आम्ही तिघं आम्ही घरून आळंदीला पळून यायचं असं ठरवलं. अचानक निघायच्या वेळेला एक जण कॅन्सल झाला आणि दोघंजण आम्ही घरून पळून आलो. आता जायचं कुठं? आळंदी म्हणजे माझं खेडेगावात झालेलं शिक्षण, मामाचं गाव आणि आमचं गाव, आणि मधले दुसरे गाव कोणते माहीत नव्हते. आणि आता जायचं कुठं? आळंदी माहीत नव्हती. पण पंढरपूरला एकदा मी गेलो होतो वडिलांसोबत. पंढरपूरला गेलेलो असल्यामुळे असं वाटलं की आपण पंढरपूरला जाऊ अगोदर. पंढरपूर जवळ आहे आमच्या त्याकडच्या गावापासून, धाराशिव जिल्ह्यात माझं गाव आहे. आळंदी लांब आहे असं लोक म्हणायचे, म्हणजे बाहेरचं काही माहीतच नव्हतं. मग पंढरपूरला गेलो. मग तिथं आम्ही शाळेत होतो, शाळेतूनच गेलो. फक्त असे कपडे पण नव्हते, पॅन्ट होते अंगावर आणि पैसेही नव्हते जवळ, काही काही 50-60 रुपये होते. आणि ते तिथंहीपर्यंत आमचे संपले. मग तिथं चौकशी केली तर संस्था कुठं आहे का. पंढरपूरमध्ये बरंच फिरलो आम्ही, काही माहीत नव्हतं पण विचारत फिरायचो दोघंच. कोणी ओळखीचं नव्हतं, वय लहान होतं, 10वी-11वी झालेली होती. संस्थाच नाही म्हणे इथं कुठं. मग ते म्हणले आळंदीला जावा. मग आता आळंदीला कसं जायचं आम्ही हे केलं, विचारलं, चौकशी केली. मग त्यांनी सांगितलं रेल्वेनं पुण्याला वगैरे जा असं. मग आम्ही आळंदीला जाण्यासाठी असं ठरवलं आणि चंद्रभागेचं स्नान करण्यासाठी वाळवंटात गेलो. तर वारकरी आणि एक माता, वारकरीच माता आणि एक वारकरी बाबा आमच्याजवळ आले. त्यांनी चौकशी केली आम्हाला, कुठून आले पोरं नव्हतं. मग कुठं चालले, काय चालले? मला असं असं आम्ही घरून पळून आलो आहे, आईवडिलांना कुणालाच आम्ही काही सांगितलं नाही आणि आम्हाला कीर्तन शिकायचं आहे. मग मग कुठं शिकता तुम्ही? नाही, मला आळंदीला जायचं आहे, मला आळंदीचा पत्ता द्या एखादा. ते म्हणले तुम्ही आळंदीला जाऊ नका, तुम्ही गंगापूरला जा. म्हणलं गंगापूरला काय आहे? गंगापूर काय माहीतच नव्हतं, म्हणजे पहिल्यांदा नाव ऐकलं ते गावाचं. म्हणजे गंगापूरला काय आहे? ते म्हटले की वा गंगापूरला राऊत महाराज आहेत आणि तुम्ही आळंदीला चालले. तुम्ही आळंदीला कोण तुमचं ओळखीचं आहे का, परिचयाचं आहे का? ते म्हणजे परिचयाचं नाही, पण ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि तिथं संस्था खूप आहेत म्हणे, तिथं खूप शिकवतात, मग आम्हाला आळंदीला जायचं असं मी त्यांना बोललो. ते म्हणे तुम्ही गंगापूरला जावा, गंगापूरला राऊत महाराज आहेत आणि ते तुम्हाला शिकवतील. पण तुम्ही म्हणता पळून आलेले, तुमच्याकडे काही नाही आहे, तुम्हाला आळंदीला संस्थेत कोण ठेवीन, तुम्ही गंगापूरला जावा. पण आमच्या डोक्यात ती गंगापूर नव्हतंच. म्हणजे वास्तवता आहे, गंगापूर नाव पण ऐकलं नव्हतं. राऊत बाबा कोण आहेत, राऊत महाराज कोण आहेत माहीत पण नव्हतं. म्हणजे आहेत त्याच भागातले, पण त्यावेळेला बाबांचा तिकडं परिचय पण काय नव्हता. आता परिचय झाला सगळीकडे बाबांचा महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेला बाबांचा म्हणजे आमच्या तालुक्यात पण कोणी ओळखीत नव्हतं बाबांना, मी पण ओळखीत नव्हतो, काहीच माहीत नव्हतं. आता जाणार कसं तिकडं? मग आमची काही इच्छाच होईना, भावनाच होईना, कोण राऊत महाराज आणि कोणतं गंगापूर, असं आमच्या मनात वाटायचं, दोघांना पण वाटायचं. मग आम्ही ठरवलं आळंदीला जायचं. म्हणून आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. आम्ही घरून काहीच आणलेलं नव्हतं, का आमच्याजवळ काहीच नव्हतं. मग ते बाबा आणि ती बाई तिथं आले. मग पुन्हा म्हटले तुम्ही पोरांनो आळंदीला जाऊ नका बरं, गंगापूरला जा. मग त्या मावशी म्हटले की तुम्ही जेवले का पोरांनो? म्हटलं नाही. मग त्यांनी आम्हाला जेवण पण दिलं. मग बरं वाटलं जरा. मग त्यांनी पत्ता वगैरे लिहून दिला आम्हाला, कसं कसं गंगापूरला जायचं, गंगापूर कुठे आहे. मग आम्ही ते कागदावर लिहून घेतला होता पत्ता वगैरे. आम्ही जातो म्हटलं आणि तसंच कुर्डवाडीला आलो. कुर्डवाडीहून आम्ही ठरवलं की आता आळंदीला जायचं म्हणून. तर ते तिथं आले परत. त्यांनी म्हणलं तुम्ही तुम्ही आळंदीला जाऊच नका, तुम्ही गंगापूरला जा. आणि त्यांनी आम्हाला रेल्वेत बसवून दिलं, नगरला जाणारी, तिकडं जाणारी ती. आणि आम्हाला नगरहून पुन्हा जायचं सांगितलं, तिकडं नेवासा वगैरे असं काय गावला जाऊन गंगापूरला जाऊन सांगितलं. मग त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आम्ही गेलो. घरी येऊन निघल्यापासून 4थ्या दिवशी आम्ही गंगापूरला गेलो होतो. शिबिर होतं तिथं, उन्हाळ्यात सुट्टीमध्ये शिबिर असतं गंगापूरला. ते शिबिर संपलेलं होतं. शिबिरातले विद्यार्थी गेले होते. त्यावेळेला आश्रमाचं स्वरूप लहान होतं, 10-15 विद्यार्थी असायचे आश्रमामध्ये. आणि तेवढे विद्यार्थी काही पकवाज वाजत होते, काही भजन म्हणत होते, काही खेळत होते, असं त्याची त्यांची पद्धत. आणि उन्हाळ्याचे दिवस होते, मे महिन्यात शेवट गेलो मी. बाबा बसलेले होते. मी बाबांच्या जाऊन पाया पडलो. बाबांना सांगितलं मी की मी घरून पळून आलो आहे, आम्ही दोघंजण गेलेलो होतो, आम्हाला शिकायचं आहे, कीर्तन शिकायला आलो आहे. त्यांनी विचारलं कुठले काय वगैरे, सांगितलं बाबांना सगळं.
आणि बाबा तिकडले असले बाबांच्या लक्षात आलं लगेच. गावं वगैरे सगळे ते बाबांना माहिती आहे तिकडचे. बाबांचा परिचय मला नव्हता, पण ते गावं सांगितले बाबांना लक्षात आलं. मग बाबांनी लगेच आपले ते बुवाजी महाराज आहेत त्यांना सांगितलं, यांना कपडे दे, यांना वळकटीला ते गोण्या वगैरे काढून दे, पोते वगैरे दे. मग त्यांनी आम्हाला पोते काढून दिले, गोण्या केल्या, हे कपडे काढा म्हणले. आमच्या अंगा पॅन्टी होत्या, पॅन्टी काढून टाकल्या. बाबांचे जुने धोतर होते, ते जुने धोतर बाबांनी मला दिले, त्याला एक दिलं, असे 2-2 धोतर दिले. आणि ते धोतर वापरून मग घरी सांगितलं नाही. मग पुन्हा एका महिन्याने बाबांनी सांगितलं की अरे आई आठवण करत असेल, ती तुला शोधित असतील, काय तू सांगितलं का घरी? म्हणलं नाही काहीच सांगितलं. म्हणजे घरची आठवण, आईची आठवण येत होती, तिचं रडत असेल वगैरे असं वाटत होतं. पण मग बाबांनी सांगितलं, मग काय करू? मग बाबांनीच एक पत्र दिलं, ते ते असं 4 आण्याचं 8 आण्याचं भेटत होतं पत्र, असं ते लिहायला सांगितलं मला. मी लिहून दिलं. आणि एका विद्यार्थ्यांनी मग बाबा कीर्तनाला गेले कुठंतरी आणि तिकडूनच कुठून तरी टाकलं ते पत्र. ते सुखरूप आहे, मी एका संस्थेत आहे, असं पत्ता नाही सांगितला. ही घटना कधीची असेल? साधारणतः किती साली आपण आलं बाबांकडं? बाबांकडं मी 2003ला आलो. तीनदा. त्याच्यानंतर मग किती दिवस बाबांच्या जवळ राहिले? अजून बी बाबांजवळच आहे. अजून ते परत गेलेच नाही. परत बाबांजवळ राहिले ते परत गेलेच नाही. हा बाबांजवळ राहिल्यावर परत गेलेच नाही. हा, नाही गेलोच नाही. मग बरं, ह्या एवढ्या काळामध्ये आपण कोणकोणत्या ग्रंथांचं अध्ययन केलं? मग बाबांच्या जवळ आल्यानंतर संस्थेत जो अभ्यासक्रम असतो सगळा, हम्म. भांडारकर, गीता, ज्ञानेश्वरी, पंचदशी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, तर्क, तर्कावरच्या टीका, सर्वदर्शन संग्रह, वेदांत परिभाषा, आणि एवढं. आणि मग चातुर्मासामध्ये काही हरिभाऊ महाराज पाटील, गुरु हरिभाऊ महाराज पाटील, त्यांच्याकडं काही पंचदशीची रामकृष्ण वगैरे टीका वगैरे लावली. आणि ब्रह्मसूत्र त्यांच्याकडं झालं 3 अध्याय. 1 अध्याय राहिला माझा, ते राहिलाच तसाच. आणि आपण शिकवायला अध्यापनाला कधी सुरुवात केली साधारण? बाबांकडे आल्यानंतर 2-3 वर्ष बाबांकडे शिकलो. आणि नंतर जे नवीन विद्यार्थी येत होते त्यांना मराठी व्याकरण, भांडारकर बाबा तेव्हापासून मला शिकवायला लावायचे. बरं, आपली जी अनन्य गुरुनिष्ठा आहे ती तर अत्यंत वंदनीय आहे. आणि आपल्याला अशा प्रकारचे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ साधू पूर्वपुण्याईने आपल्या जीवनात आले. आता यानंतर आपल्याला जे काही वारकरी संप्रदायाच्या विषयी आपलं जीवन म्हणजे वारकरी संप्रदायाविषयी निष्ठा संपन्न जीवन आहे. तर त्यानिमित्ताने या संप्रदायाचा काही प्रचार प्रसार व्हावा यासाठी आपल्याला काही त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी कशा भरून काढता येतील याविषयी आपण 5 मिनिटात काही सांगितलं तर बरं होईल. संप्रदायाचा स्पष्टपणे आपण सांगावं. संप्रदायाचा प्रचार, आता आपण त्या एवढं सांगू शकत नाही, पण प्रचार होण्यासाठी जेवढा कीर्तनातून प्रचार होतो तेवढा दुसऱ्या गोष्टीतून होणार नाही. कीर्तनामध्ये सर्वेशाम सर्व लोक आलेले असतात. आपण आळंदीमध्ये पाठ म्हणजे साधक लोकांसाठी जरी पाठाचा फायदा होत असला तरी जे संसारी लोक असतात, जे पूर्ण वेळ देऊ शकत नाहीत, संसाराची कामं असतात, अशा लोकांची प्रवृत्ती या वारकरी संप्रदायात होण्यासाठी ते काय पाठाला येऊन बसणार नाहीत. त्याच्यासाठी कीर्तन हेच माध्यम सर्वोत्कृष्ट आहे. कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकारांसाठी काय आपल्याला सूचना सांगता येतील का? कीर्तनाच्या माध्यमात जे काही कीर्तनकार आहेत सध्या, की जे संप्रदायाचे एक धुरीण आहेत, संप्रदायाचा प्रचार प्रसार करू शकतात, परंतु तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर तर नाहीच, पण महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचा म्हणावा इतका प्रचार प्रसार किंवा ती आपली जीवननिष्ठा लोकांनी केली नाही. तर त्याच्यासाठी कीर्तनकारांच्या दृष्टीनं, म्हणजे याचा अर्थ 2, एक श्रोते आणि वक्ता, तर त्या वक्त्याच्या दृष्टीनं काय आपल्याला मार्गदर्शन मनापासून आपल्या इतक्या दिवसाच्या अनुभवाने काय वाटतं तर ते आपण सांगू शकता? कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा भक्तीचा प्रचार करणारा जो वक्ता आहे, त्या वक्त्याने पहिली गोष्ट तो निष्काम असला पाहिजे. आणि त्या वक्त्याचं शास्त्राचं, ग्रंथाचं, संत वाङ्मयाचा अभ्यास झालेला पाहिजे. ही गोष्ट हे आणि आता पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तुकोबाराय म्हणतात.
परंतु ही कीर्तनाची जी परंपरा आहे, माध्यम आहे, हेच लोकजागृतीसाठी सध्या तरी अत्यावश्यक आहे आवश्यक आहे, आवश्यक. असं वाटतं. आता आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये यापुढं असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत, जसं तुकोबाराय आपल्या जीवनाच्या संकल्पना सांगतात, तशा आपल्या जीवनामध्ये आता आमरणांत कशा प्रकारचं जीवन जावं याविषयी आपल्या काही संकल्पना थोड्या सांगितलं तर बरं होईल. मी बाबांकडे येईपर्यंत मला कीर्तन शिकायचं एवढं माझं ध्येय होतं. कारण कीर्तन माझं अजूनही खूप आवडतं कीर्तन. मी कीर्तनात जरी नसलो, दुसरीकडे कीर्तन जरी सुरू झालं तरी माझं असं अंग सळसळ करतं. त्यामुळं कीर्तनाची ही तर अपेक्षा आहे. पण बाबांकडे आल्यापासून बाबांचं जे कार्य आहे, बाबांची जी इच्छा आहे, गुरुदेव बाबांची, त्यांच्या इच्छेनुसारच पूर्ण जीवन आपलं घालवायचं असं ठरवलेलं आहे मी. आतापर्यंत आपला जो बाबांचा जवळून सहवास आला त्याच्यामध्ये बाबांच्या संकल्पना किंवा बाबांचं याविषयी असणारं मत ते काय आहे असा आपला निश्चय झाला. बाबांचं मत की वारकरी संप्रदायाचा प्रचार व्हावा ही बाबांची खूप इच्छा आहे. आणि तेही आणि जे प्रचार करणारे जे आहेत प्रचारक, कीर्तनकार, प्रवचनकार, यांनी निष्काम असावं आणि निष्काम भक्ती करून म्हणजे आपला स्वतःचाही उद्धार करून घ्यावा आणि अनेकांचाही उद्धार करावा. कारण कीर्तन ही साधनं, बाकीची साधनं जी आहेत, बाकीची साधनं ही स्वतःपुरती असतात आणि कीर्तन हे साधनं असं आहे, कीर्तन जो करणारा आहे त्याचाही उद्धार करतं आणि तो कीर्तनकार आपल्याबरोबर अनेकाचा उद्धार करतो. सतरती सतरती स लोकांस्तारयती, हे जसं नारद महर्षीने सांगितलेलं आहे, तसं बाबांचंही मनोगत हेच आहे की वारकरी संप्रदायाचे उपासक आहेत, जे अभ्यासक आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांनी संत वाङ्मयाचा, ग्रंथाचा, काही वेदांताचा अभ्यास करून स्वतःही कीर्तनाची साधना करावी आणि निष्काम कीर्तनाची साधना करून स्वतःचाही उद्धार करून घ्यावा आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक सर्व समाजाचा उद्धार करावा अशी बाबांची इच्छा आहे. खूप आपण जे काही आपलं अंतरंग व्यक्तिमत्व आहे तर ते गुरुवर्य टिळक सर आणि आपल्या उभयतांना या ठिकाणी थोडा त्रास दिल्याबद्दल आम्ही क्षमा याचना करतो आणि आपल्या दोघांनाही उदंड आयुष्य आरोग्य लाभून या संप्रदायाच्या कार्यासाठी, प्रचार प्रसाराच्या कार्यासाठी आणि आपल्याला जीवनमुक्तीच्या विलक शोधन सुखाचा लाभ त्या माध्यमातून व्हावा अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. त्याबरोबर आज या ठिकाणी काही आपला आज हा शेवटचाच दिवस आहे, आपल्यालाही भरपूर वेळ तिष्ठत राहावं लागलं, भोजनाची वेळ झालेली आहे. परंतु आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे एक महान परंपरा वैकुंठवासी मारुतीबाबांची आणि त्या परंपरेचे एक आता असणारे परंपरेतील महान व्यक्तिमत्व, तरुण व्यक्तिमत्व आमचे बंधुवर्य हरिभक्तपरायण महेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. अत्यंत कमी वयामध्ये त्यांच्या किडनी ज्या आहेत तर त्या खराब झाल्या, परंतु त्या किडनीच्या ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांचं कार्य फार मोठं आहे. महाराष्ट्रामध्ये हा एक संप्रदायातला एक मोठा फड आहे. तर त्याच्यासाठी आज योगायोगाने ते आले. त्यांना आयसोलेशन आहे, एकटंच राहिलं पाहिजे, पण थोडा वेळ ते या ठिकाणी आले. कारण गुरुवर्य महाराज या ठिकाणी गुरुवर्य टिळक सर, गुरुवर्य पद्माकरजी महाराज आणि गुरुवर्य बाबा यांचे काही आशीर्वाद त्यांना मिळावे. आणि आमची ही धारणाच आहे की जे 18 दिवस 20 दिवस वायुमंडल आहे, आमची धारणा अशी आहे की कोणी मनुष्य त्रिविध तापाने होरपळलेला, श्रवणाला नाही का येईना, परंतु ह्या वायुमंडलामध्ये त्याने एका दरवाज्यातून यायचं आणि त्याच दरवाज्यातून 2 मिनिटात जायचं, तरीसुद्धा त्याला त्याची उपयोगिता सिद्ध होईल अशी आमची श्रद्धा आहे. तेव्हा त्यांना मीच सांगितलं की आपण थोडा वेळ थांबा, बाबांच्या हस्ते काही आशीर्वाद आपल्याला घेऊन मग आपण जा. म्हणून त्यांच्यासाठी आपण पुन्हा प्रार्थना करू की संप्रदायाचे पायिक असणारे अशा प्रकारचे दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना हे जे परंपरेचं ज्ञान आहे
ते संपूर्ण समाज जीवनामध्ये संक्रमित करण्यासाठी लागणारं शारीरिक बल, मनोबल, बुद्धिबल आणि आत्मबल प्राप्त व्हावं म्हणून गुरुवर्य बाबांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि काही ग्रंथ देऊन या ठिकाणी सत्कार केला जात आहे. त्याचं त्यांनी स्वीकार करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. वर जाता येईल का? वर इकडून पुढं नाही. हार नका कर, हार नका कर. फक्त हे द्या गर. हा महेश महाराज माखणीकर. बरं. सिद्ध पुरुषांची परंपरा त्यांच्या घरात चालत आलेली आहे आतापर्यंत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. यानंतर आपल्यामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून उपस्थित असणारे आमचे हरिभक्तपरायण श्री हरी महाराज ऋषिकेशला गेले तर 18 वर्ष केवळ वेदांत, न्याय, व्याकरण, श्रीमद भागवत आणि प्रस्थानत्रयीचा ज्यांनी अभ्यास केला आणि आपण त्यांचं सत्र पण ऐकलेलं आहे. तर असे विद्वान एव विजानाती विद्वज्जन परिश्रमम, किती परिश्रम केले हे आम्हाला साधारणपणे ज्ञात आहे. तर ते या ठिकाणी उपस्थित राहिले, परत हरिद्वारला जात आहेत. तर असे महापुरुष जर इथं थांबले तर त्यांच्याकडूनही काही विद्यार्थ्यांना मदत होईल म्हणून गुरुवर्य बाबांच्या पवित्र करकमलाच्या द्वारा त्यांचा थोडा सत्कार केला जात आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. गुरुवर्य श्री हरी महाराज. त्यांना पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आज या परिसमाप्तीच्या निमित्ताने या ठिकाणी आपले जे काही दिंडी आहे 58 नंबरची दिंडी, त्या दिंडीमध्ये आपल्या वारकरी संस्थेतले बरेचसे विद्यार्थी आणि शिक्षक, अध्यापक आपले भास्कर महाराज जात असतात आणि एक वेगळ्या प्रकारचं या दिंडीमध्ये भजनाचा आनंद घेत असतात. त्याच्यामध्ये असणारे त्यांचे चालक आपले सर्वांचे पितृतुल्य असणारे दशरथ भाऊ हे थुबे हे यावर्षी ब्रह्मलीन झाले. त्यानंतर ह्या पुढचं जे कार्य आहे ते पूर्णपणे समर्पित होते. तेव्हा ह्यात 28 नंबरच्या दिंडीमधील बहुतेक लोक याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर प्रातिनिधिक रूपामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे हरिभक्तपरायण बंधुवर्य वाढवणे भाऊ, बंधुवर्य आबा आणि अजून दिंडीमध्ये असणारे सगळ्यांची नावं मला आता लगेच आठवणार नाहीत. तर त्यांनी बाबांचे आशीर्वाद म्हणून थोडा सत्कार या ठिकाणी स्वीकार करावा. ह्या दिंडीची परंपरा, धर्मशाळेची परंपरा अशीच अव्याहतपणे चालावी म्हणून त्यासाठी त्यांना शारीर बल, मनोबल, बुद्धिबल आणि आत्मबल प्राप्त व्हावं अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी आम्ही प्रार्थना करीत आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि आता यानंतर शेवटचा सत्कार. सत्कार म्हणजे ह्या सत्काराचा अर्थच असा आहे की आमच्या भावना
या सत्कारासाठी नसून केवळ माऊलींचे आणि एवढ्या संतांच्या मांदियाळ्यातले आशीर्वाद त्यांना प्राप्त व्हावे. आमच्या असणारे बंधुवर्य डॉक्टर नितीन जाधव हे वर्षभर आपले जे विद्यार्थी असतात ते सगळ्या विद्यार्थ्यांना कोणाचेही कुठल्या आर्थिक प्रकारची फीची अपेक्षा न करता सर्वांना या ठिकाणी चिकित्सा करत असतात. गुरुवर्य बाबांचे त्यांना आशीर्वाद मिळावे एवढ्याच उद्देशाने या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो. म्हणजे त्यांना बाबांचे, माऊलींचे आणि ह्या वायुमंडलातील संतांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे आणि सर्वांना निसंकोचपणे कधीही त्यांचा दवाखाना उघडा आहे ही सर्वांनी जाणीव ठेवावी. आणि आपल्यातर्फे जब असं सांगितलं म्हणून जास्त त्रास होईल असंही कोणी करू नये याच्यामध्ये. तर त्यासाठी या ठिकाणी त्यांना काही ग्रंथ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. गुरुवर्य बाबांचे जे आशीर्वाद आहे ते डॉक्टरांना मिळत आहे. दोघंही उभयता डॉक्टर आहेत. काही अडचणीमुळे त्यांना येता आलं नाही. या ठिकाणी दोघांनाही माऊलीच्या सत्तेतून भरपूर शुभ आशीर्वाद देण्यात येत आहे. आता यानंतर आरती होईल आणि सगळ्यांनी ताबडतोब प्रसाद घ्यायला जायचं. इथं कोणी थांबायचं नाही, वेळ झालेला आहे. हां डॉक्टरांना हां आता आरती होईल आणि उद्या सकाळी साधारणतः अजून निश्चित नाही मंदिरामध्ये, तर उद्या सकाळी 9 ते 11 काल्याचं कीर्तन होईल. आणि सकाळी दररोजच्या नियमाप्रमाणे 7:30 ते 8 हे जे तुकोबारायांची नामावली आहे त्या नामावलीचा अर्थ 1 तासभर सांगितला जाईल. आणि नंतर 7:30 ते 8:30 आणि 9 ते 11 मंदिरामध्ये किंवा इथं कीर्तन होईल आणि उद्या कार्यक्रमाची समाप्ती होईल. हो. श्री विठ्ठल. इंद्रायणी चेतटे धरिला रहिवास विश्वतारावया लक्ष्मी निवास ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाने तया सद्गुरोपदेश वर्म जाने तया सद्गुरोपदेश जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासे आपण पंढरीनाथ सनकादिकासी
यात्रेसी येतात ते स्वानंद रासी दर्शन घडे दया निज मुक्ती देशे दर्शन घडे दया निज मुक्ती देशे जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व धरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनत सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझे ज्ञान वरिष्ठ अनुताप दीप्ती विश्व घनदाट नामयावरी लोटे प्रेमाचा लोट नायावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा शिवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा पंचरचना सर्व ही भोगून त्या गेली अंतापाचे ज्वाळे देह बुद्धी हवेली वैराग्याचे निष्ठा प्रगटून दाखवेली अहता ममता करुण शांती भरेली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा तारक तो सकलांचा जीवन सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडीला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संध्य निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा तेरा दिवस वह्या रक्षोनिया उदकी कोरड्याची काढोने दाखविल्या शेकी अपार कविता शक्ती विरवून विधी अंगी कीर्तन श्रवणे तुमच्या तरी जय जनलोके जय जयाती सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा बाळवेश घेऊन श्री हरी भेटला विधीचा जनिता तो श्री आठवा दिधला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुणविला प्रतुते म्हणून तुका नाम गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा प्रयाण काळी देवे विमान पारले तरीच्या काळा मानी अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निजधामा गेले निळामने सकळ संता तोरविले जयाचे सद्गुरु स्वामी तुझ्या दातारा तारक तो सकळांचा जीवन सोयरा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आमा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिये तैसे यात कोबाने अभंग रक्षिये
आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा दुःखिता तुलनेसे ब्रह्म तुकासे आले मन निरामेश्वरे मन निरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हरे गुरुंगण वंदन चरण विराजे पाहिन रूपचे प्रेमे आलंगेना आनंद पूजन भाली उभारे म्हणे नामा विठ्ठल रुक्माई ठोपा रुक्माई हेची भावी माझ्या जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ पंढरीचा वार वारी करी चुकोने दे हरी चंद्रभागेशना तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकोने दे हरी अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा नको कोणी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे नामा म्हणे तया सावे ज्या कल्याण मुखी निधान पांडुरंग मागणे ते एक तुझ प्रती आहे देशील तरे पाहे पांडुरंगा या संताशी निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागे तुझ तुका म्हणे आता उदार तू होय मज ठेवी पायी संतांची या संतासी निरवी हेची मज दे बाबांना रस्ता द्या आनिक तुझे बाबांना रस्ता द्या, जाऊ द्या बाबांना, काही न रस्ता मागे सोडा. तुझ ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय सिद्धेश्वर भगवान भगवान की जय इंद्रायणी माता माता की जय